या निमित्त या ठिकाणी भाऊंनी मला बोलवलं. मिलिंद भाऊला फोन करायला लावला. भाऊ स्वतः बोलले आणि आपल्याशी संवाद साधण्याचा योग आला. माऊंदे काय प्रकारे भाऊंनी अगदी खुलं सांगितलं. बाहेर जसं असतं तसं आपल्यामध्ये आहे असं काही समजायचं कारण नाही. जी कुठली विधी पंथामध्ये केल्या जाते त्या विधीला पुरावे असतात आणि ती विधी त्या विधीमध्ये जर काही विकल्प असेल तर तो गाळून तो केला जातो. आता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना आरती ओवाळत असताना जयतु मंगल मंगला परम मंगल रूपा हे जती ओळगविती असा उल्लेख आहे. जती हा एक काव्य प्रकार आहे. जसं अभंग काव्य प्रकार आहे, ओवी काव्य प्रकार आहे, लावणी काव्य प्रकार आहे, गवळण काव्य प्रकार आहे, भावगीत काव्य प्रकार आहे, गझल काव्य प्रकार आहे. हे तसं दोहा काव्य प्रकार आहे, श्लोक काव्य प्रकार आहे. तसं जती नावाचा काव्य प्रकार आहे. आणि मग त्या जतीमध्ये तो भाव आलेला आहे. मग आता ती जती काही तयार केली होती का आपल्या लोकांनी? नाही. एवढंच काय, गंगा तीराला पांचाळेश्वर परिसरामध्ये असताना भगवंत असं म्हणतात की येथं कोणी सामक नाही. कशासाठी? तर सामक मंत्राचं पठन केलं पाहिजे, पुरुष सूक्त म्हटलं पाहिजे, असा स्वामींचा आग्रह आहे. कारण ही सगळी जाणकार मंडळी आहे असं भगवंत म्हणतात. या गंगा तीराला या ठिकाणी या बळेगाव परिसरामध्ये महाजन लोक आहेत, विद्वान लोक आहेत आणि यांच्या देखता जर पुरुष सूक्त म्हटलं नाही तर हे म्हणतील स्वामींच्या जवळ सगळे सुंठदेवच आहेत. म्हणजे अडाणी लोक आहेत, चांगले लोक नाहीत, विद्वान लोक नाहीत असा समज लोकांचा. म्हणून पुरुष सूक्त म्हटलं पाहिजे. काय म्हणणार आहे पुरुष सूक्त? तर पुरुष सूक्त म्हणजे परमेश्वर अवतार धारण करतात त्या अवताराचं वर्णन त्याच्यामध्ये आहे आणि व्यक्त स्वरूपामध्ये अव्यक्त स्वरूपाचं वर्णन करून ते तिथं सांगितलेलं आहे. सहस्रा शीर्षा पुरुषा, सहस्र हस्ता, सहस्र पादा असं वर्णन. म्हणजे हजारो हात आहेत, हजारो पाय आहेत, हजारो शीर आहेत. जे वर्णन आपल्याला 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला दर्शन देताना विश्वरूप दर्शन दिलं देवानी, ते जे वर्णन आहे त्या वर्णनाचे काही अंश आपल्याला तिथे दिसतात पुरुष सूक्तामध्ये. अडचण नाही, स्वामींची आज्ञा आहे. मग ते म्हणावंच का? तो विकल्प होईल का? बाबांनी बघा एक फार सुंदर गोष्ट सांगितली. बांदकर बाबांचे गुरुबंधू ते म्हणायचे, म्हणे साखरेची साल काढू नका. साखरेची साल निघतच नसते पण माणूस काढण्याचा प्रयत्न करतो. महादाईचा प्रश्न विचारते देवाला, जी अनाद्या विद्या म्हणजे काय? देव म्हणले अज्ञानाविद्या. जी अज्ञानाविद्या म्हणजे काय? आता पुढं 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 चाल. अज्ञान म्हणजे कळत नाही का? अविद्या. विग्रह जर केला शब्दाचा, अविद्या म्हणजे विद्या नाही ती अविद्या. जिथे विद्याच नाही म्हणजे ज्ञानच नाही त्याला अविद्या म्हण. सोपा अर्थ. आता ती चिटकलेली आहे, ती अवघड काम आहेत ना, इतक्या खोलमध्ये जायचं नाही.
तसा साडीला म्हणजे त्याला कोंडा चिटकवला असतो तांदूळाला, मग तो निघत नाही, अंगचाच असतो, वरून कोणी चिटकवला. केवढ्या कटकटी. आपल्या तेवढ्या कटकटीत जर आपण गेलो तर पळून जाऊ पोतीतून, आपलं थांबणार आलं का. अविद्या म्हणजे अज्ञान. अगदी सोपं सांगितलं बाई, अज्ञान अविद्या. ती म्हणते म्हणजे काय. देव म्हणजे आताच येतो आयुष्य घे पाठी अनुभवी जा, आता घ्या. मग नंतर कळलं तुम्हाला. आता कळतच नाही, किती सोपं सांगायचं. सांगणाऱ्याची अडचण होते ना. आता तो दृष्टांत सांगितलं तुम्हाला माहितीये कशाचा, रोमणीयाचा. काय म्हणतात ते, कवणीय दुधाचे गुण विशेष अनुमोदित होते. हांगा दूध ते कैसे. आता पुढे बसलेला विचारणारा तो कोण आहे, आंधळा. कल्पना लक्षात घ्यावं का, कथा फार सुंदर आहे. म्हणजे दूध ते कैसे, त्यानं सांगितलं दूध ते पांढरे. आता त्याच्या डोळ्याचे खसाड झाली, त्याला कळण का पांढरे म्हणजे कसे. तर कोणताच रंग पाहिला नाही, काळाच रंग त्याला दिसतो. डोळे म्हणजे भीत आंधळा, काय कळण बिचारायला. हा म्हणतो पांढरे. रंगाचं दुधाचं वर्णन आहे का ते, नाही. रंगाचं वर्णन झाले का नाही चूक, नाही समजून सांगतायत. एक शब्द एकच असतो. परमेश्वर परमेश्वरच आहे. परमेश्वर म्हणजे ईश्वर नाही म्हणतायत. ईश्वर शब्दाचा अर्थ वेगळा, परमेश्वर शब्दाचा अर्थ वेगळा. मग त्याला देवताय म्हटले, तो बी अर्थ वेगळा. एकच शब्द निर्माण झालेला आहे, पर्यायी शब्द नाही. एका शब्दाचा अर्थ तोच आहे, त्याचा समानार्थी नाही. समान म्हणजे त्याच्या जवळ जाणे, त्याच्या पर्यंत जाणे, तसं नाही आपण. आणि म्हणून सांगणारा काय करतो, थोडस कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्यांनी सांगितलं अंगात दूध ते कैसे, आम्हाला दूध ते पांढरे. आता त्याला ते माहित नाही, परेशान झाली बिचारायची. पण त्या अंगा पांढरे ते कैसे, त्यांनी विचार केला तर पांढरे कसं सांगावं सांगू. मग आता यानं याच्या डोळ्या पुढे बगळे, हा बगळ्यासारखे. यानं बगळे पाहिलेत का, नाही. मग तू विचारणारच ना, हा बगळे ते कैसे, नाही. मग तो काय म्हणतो, बगळे ते रुमण्यासारखे. वाकड असत, हा त्याने रुमणे पाहिलं नाही. हा विचारतो पुन्हा, अंगा रुमणे ते कैसे. मग हात वाकडा करून दाविला आणि त्याने आता हात चाचपून पाहिला. काय केलंय, हात चाचपून पाहिला असा. अरे असं असतं नाही का ते, काय रुमण सांगितलं काय त्यांनी, रुमण. विचारणाऱ्यानं काय धरलं, दूध. कुठून आलो आपण, सुरुवात कुठं झाली, दुधापासून. हांगा दूध ते कैसे ना, दूध ते पांढरे, पांढरे ते कैसे ना बळ्यासारखे, बळे ते कैसे ना रुमण्यासारखे. यानं काय पकडलं, हात सांगितलं. यानं काय पकडलं, डोक्यामध्ये दूध. सांगणाऱ्यानं काय सांगितलं, रुमणं. खाली 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 खाली. गंमत अशीच आहे, तुम्हाला सोपं करून सांगत असताना सांगणाऱ्याची सुद्धा परेशानी होते. आणि इलाज नाहीये त्याला. अहो प्रत्यक्षात परब्रह्म परमेश्वराला वैखरी वाणीतून बोलावं लागलं. त्याची वाणी कोणती, परा. त्याची वाणी परा. परावाणीने देव बोलले तर कळन का, नाही. पक्ष्यांची वाणी आहे, ते पक्षाची वाणी आपल्याला कळत नाही. अरे माणसाची वाणी आपल्याला कळत नाही. माणसं संत सांगून गेले. तुकाराम बाबा म्हणतात, तुका म्हणे मेलो सांगता सांगता, पण लोक काय ऐकत नाही. नाही, पण माणसाची वाणी जर आपल्याला कळत नाही तर परमेश्वराची वाणी कळन का, अवघड आहे. म्हणून परमेश्वर आपल्यासाठी, आपल्याला कळण्यासाठी आपल्या वेशामध्ये मनुष्य वेशधारी होती. सूत्र फार सुंदर आहेत. माणसाचा वेश धारण केला, जसा माणूस तसा भगवान. पण आतलं स्वरूप वेगळं. समजू नका आपल्या विना, आपल्याला कान, देवाला बी कान, आपण देव सारखे, इथंच गोंधळ होतो.
देव तो देवच आणि आपण तो आपणच. आलं का लक्षात? हीच तर गंमत आहे. वेश माणसाचा आहे पण आतलं स्वरूप मात्र वेगळं आहे. आपलं स्वरूप वेगळं, त्यांचं स्वरूप वेगळं, जमीन आसमानचा फरक पडतो नाही का? हे कळण्यासाठी साधकाला चिंतन करावं लागतं, पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचं हे करावं लागतं, चरवण करावं लागतं. म्हणून सांगताना आपल्याला अगदी आम्हाला विचार करून सांगावं लागतं नेमकं काय सांगावं भाऊ. अवघड गोष्ट आहे. पण चरित्रामध्ये तो उल्लेख आलेला आहे. एक क्रिया कशी केली पाहिजे, कुठली क्रिया. आता बरेच माझ्यासारखे काही गाड्यांनी लोक प्रवचनकार आहेत, विचार करतात. कोणाचं तरी बाबाचं प्रवचन ऐकलं एका माऊलीने मला विचारलं, बाबा तेव्हापाशी दिवा नाही लाव. ठीक आहे नाही लावत तर नका लाव. हे पण मग आम्हाला आरती ओळायला मग लावा. प्रश्न तुमचे, उत्तर तुमचे, आम्ही काय करू आपण. नाही मग ते त्याने हिंसा होते, दिवाळी हिंसा होते, मग ते किडे वगैरे आले त्याच्यावर मरत नाहीत का? म्हणजे बाई इथं कशाला थांबल्या नाही तुम्ही, सगळी हिंसाच हिंसा, पाऊल उचलला की हिंसा. म्हणलं बाई संडास मध्ये ते हारपी केलं फेकून द्या, कशाला ठेवते, जीवाणू मरतात त्यांनी. बारीक जरी मेला, सफरजंतू जरी मेला, हिंसाच आहे. आगळी पाणी हिंसाच आहे. डास घरामध्ये ते बॅट कशाला लटकवली ती हिंसाच आहे. जगताच देत म्हणलं तुम्हाला. श्वास पिघवू नका, कारण श्वासाच्या माध्यमातून सफरजंतू जातात. हिंसाच आहे, लक्षात ठेवा. अस्थिपरीचा पुरुष कमी खातो आणि त्याला कापुराची अस्थिपरी म्हणतात. ती अस्थिपरी फारच भिन्न आहे, म्हणजे ऐकूच नका, अवघडच पागल व्हायचं काम आहे. कापुराची अस्थिपरीमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही 2 टाइम जेवत असले तर 1 टाइमावर या, 1 टाइम जेवत असले तर 2 दिवसावर या, 2 दिवस जेवत असले, 2 दिवसाने जेवत असले तर 4 दिवसावर जेवण करा. म्हणजे सगळे मरायचे लक्षण आहेत. मरायची तयारी करा. आणि मेल्याशिवाय देव भेटत नाही बरं का देवाचं. ही गंमत आहे. पण ती स्टेप तुम्हाला साधण्यासाठी खूप काळ लागणार आहे. तुम्ही राहता इथं आणि विचार करता तिथला. कुठला? त्या डोऱ्या डोंगरातल्या पुरुषाचा, अस्थिपरीच्या पुरुषाचा विचार करता. ते कापुराच्या अस्थिपरीचा पुरुषाचा विचार करता. कारण जेवण केल्यानंतर मलमूत्र विसर्जन मला करायचंय आणि ते करायचंय म्हणजे पृथ्वीवर करावं लागेल. आणि ते करायचे म्हणजे माझ्या अंगातला तो मळ आहे आणि ती घाण आहे आणि सगळं अव्यक्त स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये मला देवाला त्रास द्यावा लागेला. इथपर्यंत त्याचं डोकं चालतं. मग आता तुम्ही याला काय म्हणणार? म्हणून ते विचार करू नये. जो जिथं आहे ना तिथलाच विचार केला पाहिजे. श्री चक्रधर भगवंताला हेच म्हणायचं. 45 की बळेगावला भगवंताचा मुक्काम आहे आणि तिथे एक जण आले भक्त, देवाला दंडोत केला, जी संन्यास धर्माचे काही निरूपण करा. आता खरं तर देवाला राग आला. देव राग आला, बोल दयाळू आहे भगवंत, काय कर. देव म्हणले जे होऊन असा ते काना पुसा. तुम्ही कोण आहात? प्रपंच. मग प्रपंचातलं विचारा ना. ग्रस्त धर्माचं तो कसा आचरण केला पाहिजे. संन्यास धर्माचं काय विचारता? रिकाम काम नाही, धाम नाही. तुम्हाला घ्यायचंय का म्हणले? आमची गंमतीच. अभ्यास म्हणून करावा, चिंतन म्हणून करावं, ते घ्यावं, अभ्यासावं, आतमध्ये ठेवावं. का तर ते पुढे होणार नाही म्हणून करावं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण त्याचा विचार करत असताना आपण त्याचे उपयोगात ते आणू शकत नाही. काही सूत्र विकार शून्य कसा आणणार उपयोगात? अवघड आहे ना. तुम्ही सांगा बाबा तुम्ही तर आमचं वाटोळच करायला निघाले. नाही, अर्थ तोच आहे ते. आणि आम्ही कुठलाही साधू, बरेच लोक मला म्हणतात बाबा लग्नाला या, आणि म्हणतो बोलू नका आम्हाला. का? आमचे आशीर्वाद काय घेता तुम्ही? ज्याचं लग्न झाले त्याचे आशीर्वाद द्या. आमचं झालंच नाही, आम्ही काय आशीर्वाद द्या?
बरं, आम्ही तुमच्या लग्नाला यावं, आल्यानंतर काय करायचं तिथं? तुमचा सगळा विकाराचा उचंबळ, आणि तिथे येऊन आम्ही काय करायचं? नाही का? म्हणून आम्ही येत नाही, आम्हाला कशाला बोलवता? नाही का? ते आम्हाला कळलं पाहिजे. जावं, आश्रमात जावं, दंडवत करावे, तिथं आशीर्वाद घ्यावा, लग्न झाल्यानंतर परत जावं, वाटलंच तर पारायण करावं म्हणावं. ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यासाठी त्यांना बोलवावं. भलत्या गोष्टीसाठी बाबाला बोलवा आणि का तर बाबाचे आशीर्वाद. म्हणजे अन्य लोकांचे लोक साधू येतात, त्यांचे संन्यासी येतात, किंवा त्यांचे वारकरी कीर्तनकार वगैरे प्रवचनकार येतात, ते आशीर्वाद देतात, मग आपले बाबा पाहिजेत. तो मोठेपणा, दुसरं काहीच नाही. मग जिथे जी विधी आहे ती तिथं केली पाहिजे, दुसऱ्या विधीच्या मागे नाही लागलं. लक्षात घ्या. कारण आपल्याला हे शिकण्यासाठी खूप काळ लागणार आहे, खूप वेळ लागणार आहे. आणि एकदाच आपण घास खातो म्हणलं तर तेही आपल्याला जमणार नाही, पचन होणार नाही. शास्त्र बी असंच आहे, पचन नाही होत, ते अपचन होते. आणि बहुत ज्ञान से आदमी बिघडत आहे भाऊ म्हटले काल, तर खरीच गोष्ट आहे. जास्त झालं ना की मग ते माणूस बिघडून जातो, काम नाही, कामात नाही येत. स्मृतीस्थळामध्ये सुंदर उल्लेख आहे. नागदेव आचार्यांचे सुपुत्र वैराग्यदेव भिक्षा केली, म्हणजे दीक्षा घेतली आजच्या भाषेत, दंडवत घातला, जोडी दिलेली आहे, आणि आता बसले ऐकायला, श्रवण करायला. आस्तिपरीचे वचन ऐकले, 5 दंडवत घातले, उठले. म्हणले बाकीचं ऐका, महावाक्य ऐका. नको नको, देव कसा आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही. देव कळला, बस. देव कळला मला, मी जीवात्मा आहे, तो परमात्मा आहे, मला त्याच्या प्राप्तीला जायचं एवढं कळलं. कसं जायचं, काय केल्यानंतर त्याच्या प्राप्तीला जाईल हे सांगितलं, एवढे तुमचे उपकार. बस, ते भांडार फोडू नका. आपली गंमत आहे, एवढं चिंतन करतो आपण. काही काही लोक असे आहेत, नाही ते प्रश्न विचारतात, विनाकारण प्रश्न विचारतात, काही प्रश्न विचारतात. एका गावात गेलो, एक जण मला म्हणे, बाबा लवकुशाच्या बापाचं नाव काय? विचार, रामचंद्र. पण त्याच्या बापाचं नाव काय? आता याला काही सोयरी करायची काय? सगळंच विचारायला लागलं. म्हणलं दशरथ. मग त्याच्या बापाचं नाव काय? मी चिडलो, त्याला काय घेणं नाही त्याची सगळी कुळं काढण्याची. त्याच्या बापाचं नाव काय? म्हणलं ग्यारारथ. दशरथाचा बाप ग्यारारथ, त्याचा बाप 12 रथ, त्याचा बाप 13 रथ. हो दे, तुला काय घेणं नाही त्याचं? अरे रामासारखं चरित्र असावं, एक वचनी, एक पत्नी. त्याचा बाण जो असा होता की त्याला रामबाण, आज औषधीला पण रामबाण म्हणतो. हे खूप झालं ना. एक वचनी होता, खूप झाला ना. त्यानं दिलेलं वचन कधी मोडत नव्हता ना. रघुकुली रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन ना जाई, नाही का? तेवढ्या पुरतं खूप झालं ना ते. एक पत्नी साधी गोष्ट आहे का? कुणाकडे बघत नव्हता रामचंद्र. हे काय सोपं आहे का? आपण तर बायको सोबत फिरायला चालले माणसं तर इकडे तिकडे बघत राहते. अरे बघ ना बाबा, तुझ्या सोबतच आहे त्याचं लग्न, त्याच्याकडेच बघ ना. ती बिचारी तुझ्यासाठी नटून चटून तयार आहे, तिच्याकडनं पाहता दुसऱ्या माऊलीकडे काऊन पाय? आवड का मग विचार केला नाही का? म्हणजे हे आम्हाला समजलं पाहिजे, काय विचारावं, काय पुसावं हे कळलं पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे. शास्त्रामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, अनेक अशा गोष्टी आहेत. तर त्या समजण्यासाठी आता आपल्याकडे सगळ्या विधी आल्यात ना, टोटल विधी तिकडूनच आलेल्या आहेत. बऱ्याच विधी आल्यात, फक्त त्याचे शॉर्ट झालेत काही. जसं दंडवत, जो सूर्य नमस्कारातून दंडवत, सूर्य नमस्कार. मग नाही, मग त्यात विकल्प आहे याच्यामध्ये, हे असं नाहीये. तुम्ही परमेश्वरासमोर जर ते केलं तर त्यात विकल्प कसा होणार आहे? प्रत्येक गोष्ट परमेश्वराप्रती जर तुम्ही केली त्याला विकल्प कसा होणार आहे? विकल्प कशाला म्हणतात हे अगोदर शिकून घ्या, ते फार महत्वाचं आहे. अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार या ते विकल्प बोलले.
जाणून बुजून आवडीपूर्वक जर आपण त्याचा अंगीकार केला अन्य धर्माचा, तर तो विकल्प आहे. कुणी प्रसाद आपल्याला देतोय तर त्याच्या अगोदरच आपण हात पुढे करतोय, हा विकल्प आहे. कोणाच्या सोबत आपण एखाद्याच्या मंदिरामध्ये चाललो, त्यांना आपल्याला म्हणलं नाही तरी आपण त्याच्या सोबत मंदिरात चाललो दर्शन घ्यायलो त्या दैवताचं, आणि काय हरकत आहे बा, मग त्याच्यासोबत पाहुणे आहेत त्यांच्यासोबत गेलो, त्यांच्यासाठी तुम्ही ते करताय. आलं का लक्षात? ते करू नका. त्यांनी आग्रह नाही केला तुम्हाला, त्यांनी आग्रह नाही केला. मग त्यांनी जर आग्रह केला नाही, तुम्ही का करता? कशासाठी करता? तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे, त्या कळल्या पाहिजे. आणि त्यासाठी हे सत्संग वगैरे ह्या गोष्टी असतात. तुम्हाला म्हणजे परंपरेने गीतापाठ शाळेमध्ये भाऊंचे देहाचे वडील झाला, त्यांनी माणसं घडवली. एक एक माणूस घडवण्यासाठी काय ताकद लागते, साधी गोष्ट नाही. मी तर असं म्हणतो, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी पारद्याला सांगितलं की बाबा रे हिंसा करू नका, आणि पारदी एवढं सांगितलं नुसतं, हे रानचं गवत खातात, नाही ओढ्याचं पाणी पितात, तुमचं काय बिघडवलं रे बाबा, नका मारू यांना, नाही. आणि असं म्हणल्यानंतर त्यांनी लगेच पारदी सोडून दिली, पारद सोडली, शिकार सोडली. मी म्हणतो आमच्यासारख्या बाबानं प्रयोग करावा, खाटकाजवळ जावं, मारावं पक्क्याला, असं म्हणा, बिघडतं काही. म्हणून पहा ते सुरा घेऊन आपल्या मागं लागल, लई शहाणा झाला का तुलाच कापतो म्हणून. सोपं आहे, लक्षात ठेवा. आधी केले मग सांगितले. भगवंताची अनुभूती आहे. ज्या वेळेला भगवंत त्या पारध्याला निरूपण करतात त्याच्या अगोदर भगवंत काही करण्याची गरज नाही परमेश्वराला, तरी सुद्धा 12 वर्षाचा मौन साधलेला आहे भगवंत. आणि मौनातून शब्द बाहेर निघालेले आहेत. लीळा वैभवकार गुरुवर्य बाभळगावकर बाबा फार सुंदर त्या लीळा वैभव ग्रंथामध्ये लिहितात. मौन तृणाचे आडीत विवेक आंबा येई पाडात, आणि मग तो वाटे अमृत भोगत्या लागे. खाणाऱ्या माणसाला तो अमृत वाटतो. कधी वाटतो? विवेक नावाचा जो आंबा तो पाडामध्ये येतो. कशाने पाडामध्ये येतो? कशामुळे येतो? मौन तृणाच्या आडीमध्ये येतो. मौन नावाच्या गवतामध्ये तो पाडाला येतो तो आंबा विवेकाचा, आणि मग तो अमृत वाटतो. मग ते शब्द अमृतापासव गोड वाटतात, अमृतापेक्षा, नाही का? तसे नाही, त्याची तयारी करावी लागते त्या शब्दांची. आम्हाला तयारी कुठलीच करायची नाहीये, आम्हाला इच्छा कुठलीच नाहीये. आपोआप झालं पाहिजे. दे रे हरीण पलंगावरी होईल का? नाही, असं नाही माय बापा. आम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अर्जुन म्हणतो भगवंता हे सगळं दुःखमय आहे, आणि या सगळं दुःखमय जगामध्ये, या दुःखमय वातावरणामध्ये तुम्ही सांगता की हे सगळं दुःखमय आहे, मग दुःखमय असलेल्या जगामध्ये धर्म करून उपयोग तरी काय? कारण देव काय म्हणतात? दुःखालयम अशाश्वतम. हे जग काय? दुःखाचं आलय. आलय म्हणजे घर. आणि अशाश्वतम, शाश्वती नाही, गॅरंटी नाही. मग जर अशाश्वत आहे आणि दुःखाचं आलय आहे, इथं देवधर्म करायचा कशासाठी? वा 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 वा, काय मनातला प्रश्न बोलले बा तुम्ही बाबा, आहे की नाही? असं म्हणसाल, खरीच गोष्ट आहे. असं वाटतं जीवात्म्याला. कशासाठी एवढी उठाठेव? सकाळी उठा, स्मरण करा, पारायण करा, दंडवत घाला, तीर्थात जा, विशेष वंदन करा, आरती ओवाळा, धूप दाखवा, स्नान घाला, गंध लावा, फुल वाहा, पारायण करा. दुःखच राहायचं नाही, बरोबर आहे की? असं वाटेल का नाही माणसाला? अर्जुनाला हेच वाटतं. मग युद्ध करायला कशाला सांगतो भाऊ? हे जर दुःखालय आहे, अशाश्वत आहे, तर मग शाश्वतच जर नाही तर मी युद्ध कशाला करू? असं काही चुकलं का? आपल्याला वाटतं चुकलं. पण देव म्हणतात तुला काय वाटतं? इथं सुख पाहिजे, हा इथं भेटलं पाहिजे तर त्याचा फायदा. नाही, इथं आम्ही खूप पुण्य करायचं, कष्ट सहन करायचे, इथं फार त्रास घ्यायचा, इथे मनाला आवर घालायची, इथे इंद्रियांना आवडायचं, केवढी कटकट आहे म्हटली ही. आणि मग मेल्यानंतर पुन्हा जन्म आहे का नाही माहित नाही.
आणि मग मेल्यावर हे सगळं फळ भेटणार. देवा आप मर गए दुनिया डूब गई. नाही, असंच वाटतं ना. काय भरोसा पुढं काय होणार आहे ते, पुढचं काय सांगा, उद्याचा भरोसा नाही. आणि तुम्ही म्हणता जन्मापाठी पालटी मृत्यूनंतर तिकडं सुख भेटेल. इथं भेटलं पाहिजे. देव म्हणले इथं भेटलं पाहिजे. हा, इथं भेटलं पाहिजे. तुला असं वाटतं अर्जुना इथं सुख भेटलं पाहिजे. म्हटले हो, इथं भेटलं पाहिजे. ते भेटेल ना त्या दुःखालयामध्ये. हो, मिळेल. आणि त्यातलेल्या संसारामध्ये मिळेल ना म्हटलं. पण त्याला एक काम करावं लागेल. काय करावं लागेल? 5वे अध्यात्म शक्नोती हैवय सोढुम प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधात भवम वेगम संयुक्त सुखी नर. भगवंत म्हणतात अर्जुना, सुख मिळण्याची शक्यता आहे. शक्नोती म्हणजे शक्यता आहे, मिळते. गॅरंटीनं सांगतो सुख मिळते म्हणजे. पण तुला एक काम करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? पण ते कधी करावं लागेल? प्राक शरीर विमोक्षणा, शरीर सोडण्याच्या आतमध्ये करावं लागेल. कशाच्या अगोदर? शरीर सोडण्याच्या. काय करावं लागेल? काम क्रोधात भवम वेगम, काम आणि क्रोध याच्यातून उद्भवणारा जो आवेग आहे मनाचा, तो आवरावा. असं जर केलं तर म्हणले सयुक्त स सुखी नर, तो नर या पृथ्वी तलावरती सुखाने युक्त आहे. बघा, सापडलं सुख. पृथ्वी तलावर सापडलं. भगवंतानं या जगाला दुःखालयम म्हटलं तरी सुख आहे असं सांगितलं. सापडते म्हणले. पण काय करावं लागेल? काम आणि क्रोध, दोन गोष्टी अत्यंत. याच्यापासून मनातून निर्माण होणारा जो आवेग आहे कामामुळे आणि क्रोधामुळे, तो आवरावा लागेल. आणि तो आवरला की संपत, मग अडचण नाही. पण वाईट या गोष्टीचं आहे की काम आणि क्रोध या दोन गोष्टी आपल्याला आवरता येत नाही. काय काम म्हणजे काय? इच्छा, वासना. आणि वासनेनं आपलं वाटोळ केलंय.